माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांना आणि माझ्या ताईंना आपल्या आज 134व्या जयंतीनिमित्त विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, का संघटित व्हा, संघर्ष करा आणि आपल्या शाळेचं नाव उज्ज्वल करा, आपल्या देशाचं नाव उज्ज्वल करा. धन्यवाद सर्वांना. सागराचे पाणी कधी आटणार नाही, भीमाची आठवण कधी मिटणार नाही, भीमाची आठवण कधी मिटणार नाही. अरे काय हजार जन्म झाले तरी बाबासाहेबांचे उपकार कधी फिटणार नाहीत, बाबासाहेबांचे उपकार कधी फिटणार नाहीत. चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे गुरुजन, चांदण्यांप्रमाणे चमचम करणाऱ्या माझ्या छोट्या मोठ्या बालमित्रांनो, मी आज तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी काही 2-4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावी ही नम्र विनंती. आज भारत मुलांना, आपल्या देशाची घटना लिहिणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तुम्हाला सर्वांना माहीत असतीलच. हो मॅम, आम्ही त्यांच्याविषयी संपूर्ण अभ्यास केलाय. खूप छान. पण संपूर्ण आयुष्यभर त्यांच्या मागे खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या त्यागमूर्ती म्हणजेच त्यांच्या पत्नी माता रमाबाई भीमराव आंबेडकर, आज मी तुम्हाला त्यांच्याबद्दल सांगणार आहे. वयाच्या 7व्याच वर्षी त्यांच्या आई वडिलांचं निधन झालं आणि घराची सर्व जबाबदारी त्यांच्या अंगावर पडली. माझ्या